नमस्कार मित्रांनो आणि रामराम शेतकऱ्यांनो. शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे. पीक विमा खरीप हंगाम 2024 याविषयी महत्त्वाची बातमी आणि महत्त्वाचा अपडेट शेतकऱ्यांसाठी घेऊन आलो आहे. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल, आपलं चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मित्र हो, पीक विमा खरीप हंगाम 2024 याविषयी थोडक्यात आणि महत्त्वाची बातमी देणार आहे तुम्हाला आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता शेतकऱ्यांनी पाऊस चांगला असल्यामुळे खूप कमी प्रमाणात गेल्या वर्षी 2023पेक्षा 24मध्ये पीक विमा थोडा कमीच भरलेला आहे आणि शेतीचे कामं चालू असल्यामुळे काही शेतकऱ्यांना वेळ मिळाला नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज करत असताना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांमध्ये लक्षात राहिलेलं नाही, काहींच्या कामामुळे लक्षात राहिलेलं नाही आणि आजची शेवटची तारीख आहे मित्रांनो. आजची शेवटची तारीख असल्यामुळे काही शेतकरी आणि बरेच शेतकरी पीक विमा भरायचे राहिलेला आहे. तर पीक विमा भरायचा राहिला असलेल्यामुळे राज्य शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्यांसाठी आणि आनंदाचा निर्णय आहे. तर आपण तोच निर्णय बघणार आहेत काय आहे आणि कशा संदर्भात आहे. तर राज्य शासनाने असा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो की पीक विम्याची तारीख वाढवलेली आहे. शेतकऱ्यांचा विचार करता पीक विम्याची तारीख वाढवलेली आहे मित्रांनो. गेल्या वर्षी या खरीप हंगाम 2023मध्ये खूप मोठ्या प्रमाणात पीक विमा भरला गेला होता आणि यावर्षी खूप कमी प्रमाणात पीक विमा भरला असल्यामुळे राज्य शासनाने तारीख वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर पुढील तारीख जी आहे मित्रांनो पीक विमा भरण्याची ती आहे 31 जुलै 2024 पर्यंत तुम्ही विमा भरू शकता मित्रांनो. ही शेतकऱ्यासाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. आणि काही शेतकऱ्यांना रानात मशागती करायच्या असल्यामुळे, रानात कामं करायची असल्यामुळे, काही शेतकऱ्यांच्या घाई गडबडीत, काही शेतकऱ्यांच्या लक्षामध्ये राहिल्या नाहीमुळे कोणताही शेतकरी वंचित राहू नये असा हा राज्य शासनाची स्कीम आहे. त्यामधून कोणीही शेतकरी पीक विम्या वाचून वंचित राहू नये, त्यामुळे राज्य शासनाने पीक विम्याची तारखेची मुदत वाढ केलेली आहे. ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो. जे कोणी शेतकरी पीक विमा भरायचे राहिले असतील त्यांनी अत्यंत गडबड न करता आता अजून 15 दिवस टाईम शिल्लक आहे मित्रांनो. आपला पीक विमा नक्की भरून घ्यावा मित्रांनो. शासनाच्या या स्कीमचा ₹1 स्कीमचा लाभ घ्यावा मित्रांनो आणि आपला पीक विमा अवश्य भरून घ्यावा मित्रांनो. जरी पाऊस यावर्षी चांगला असला तरी पण पीक विमा हा भरावा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.